सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. दिलीप आप्पासाहेब चौगुले, गाव मिरज. प्रॉपर मिळेल. प्रॉपर जिल्हा सांगली जिल्हा आहे सांगली. की नाही. ही जी भेंडी बघतो साहेब किती फूट उंच आहे ही? हे 6 फूट आहे ते. किती? 5.5 ते 6 फूट उंच आहे की नाही. 6 फूट आहे. टोटल किती गुंठ क्षेत्र ही? हे 7 गुंठ आहे. हा, त्यातलं इकडे एक सरी गेली आणि तिकडे एक सरी गेली. टोटल भेंडी 5 गुंठ. 5 गुंठ सरी आहे. हा. सरीतलं अंतर किती आहे? 5 फूट आहे. 5 फूट आहे. दोन्ही सरीतील 5 फूट आहे. 5 फूट अंतर आहे. आणि एका बेडवर किती लाईनी लावल्या? 2 लाईन आहे. 2 लाईनी लावल्या. ह्या सरीतलं अंतर मी दाखवते पाठीमाग झूम करून. 1 इंच सुद्धा आत जागा शिल्लक राहिलेली नाही. नाही आहे की नाही. लागण करून किती दिवस झाले हो? हे 22 मेची लागण आहे. 22 मेची. आज तारीख किती? 24 ऑगस्ट. ऑगस्ट. म्हणजे किती महिने झाले? 3 महिने झाले. महिने झाले. कंटिन्यू 3 महिने पावसातच गेले हो, हो, 3 आहे की नाही. म्हणजे सूर्यदर्शन माझ्यामध्ये बऱ्यापैकी काल आणि आजच झाले. ज्यावेळेला साहेब पाऊस जास्त होतो त्यावेळेला पीक कसं व्हायला पाहिजे? तो एक पिवळं पडायला पाहिजे. पिवळं पडायला पाहिजे तर आहे की नाही. कोळी चपापी वगैरे. चौकापेला. आणि आपलं रान कसं आहे हो? काळं रान. काळं रान आहे की नाही. तर ह्या काळ्या रानात साहेब अति पावसामध्ये ही फुलांची संख्या म्हणा, ही ग्रीनरी म्हणा, काळुकी म्हणा जबरदस्त आहे बरोबर. आहे की नाही. हे कसं काय बरं शक्य झालं एवढं? कृषी अमृत आणि सॉइल चार्जर वापरल्यामुळे झालंय. बर, काय काय वापरलं आणि किती दवा वापरलं जरा सविस्तर सांगायचं. हे कृषी अमृत नांगरटी केलं त्याला रोटर हा बेडमध्ये बेड जाळ तयार केलं. हा ते टोकनच्या वेळेला तवा 1 किलो 100 किलो असं वापरलं. हा, म्हणजे 2दा दिले. 2दा दिलं. आणि आता आता टाकायचं पेपरवर करून बेसनवर टाकायचं चालू आहे. पेपरवर. बरं, आता जी हाईट जी झाली साहेब नुसती उंची वाढली का उत्पादन पण वाढले? नाही, उत्पादन वाढले. आता ह्याचं पेरातलं अंतर बघतो साहेब. पेरातलं अंतर आहे बघा हे. बरोबर. पेरातलं अंतर किती आहे हो? किती आहे जरा बोट दाखवा बरं तिथे. 2च बोट आहे. 2 बोट आहे. म्हणजे ह्याचं उत्पादन असं राहिलं साहेब कांडोकांडी. बघा बरोबर आहे. बघा, हे कांडोकांडी अगदी प्रत्येक setting. पानाला फळ मिळाले आम्हाला. किती? प्रत्येक पानाला एक फळ मिळाले. एक पान आणि एक फळ आहे एक फळ आहे. साहेब. जेवढं पान तेवढं फळ. होय, बरोबर. म्हणजे साहेब ह्या 5 गुंठ्यात उत्पादन किती निघते आता सध्या? किती? 15 किलो दररोज. होय. तुम्ही हात विक्री करता का नाही? होय होय. हात विक्री. काय दर आहे साहेब? आता 70 रुपये चालू आहे. 15 किलोचं 70 रुपये किती झालं? 50. दररोज 1000 रुपये चालू आहे. होय. किती गुंठ आहे? फक्त 5 गुंठ क्षेत्र भेंडीच आहे. पानं चालू आहे. महिन्याचे 30,000 रुपये झाले. होय. तोडा किती दिवशी चालू झाला? थोडा हे जवळजवळ 40-45 दिवसाला मला चालू मिळालं. 45 दिवसाला. आहे की नाही. म्हणजे 3 महिन्यातले 1.5 महिने गेले. होय. 1.5 महिने 45 दिवस झालं तुमचं आता इन्कम चालू आहे. होय. असं उत्पादन कधी बघितलं त्याला? असं नाही कधी बघितलं. हा? नाही. नाही. ह्या वर्षी येण्याचं कारण काय? त्यात म्हणजे कृषी अमृत आणि सॉइल चार्जरचं हे वापरलं. तुम्ही किती वर्षापासून सॉइलच्या टेक्नॉलॉजी जोडलाय? 5 वर्ष म्हणजे झालं वापरलं. त्याच्या अगोदर मी 5 वर्षापासून तुम्ही वापरताय म्हणजे तुम्ही जुने शेतकरी होय होय. आहे का नाही. टोटल शेती किती आपली? टोटल 2 एकर शेती. 2 एकर शेती आहे. त्यात आता किती क्षेत्रामध्ये 5 गुंठ्याला वापर चालू आहे? 5 गुंठ्याला वापरले. हा. पण अनेक 10 गुंठ आहे. हा ते मोयाला आणि लाल बीट आहे हा. त्याला वापरले. बर, तिथं 100 तिथे 60-70 किलो वापरले. म्हणजे तुम्ही सगळ्या क्षेत्राला तो वापर चालू केलाय. हा, सगळ्याला परंतु वापरून तुम्ही फक्त चालू 2च प्रोडक्ट वापरताय हा, आहे का दोनच नाही. वापरायला. वैदिक वापरलेलं नाही, अजून वापरलेलं नाही, नाही. नाही. साहेब 2 प्रोडक्ट वापरले तर एवढा रिझल्ट एवढा आहे. रिझल्ट मिळाला. तर सगळे प्रोडक्ट वापरले तर काय होईल हो? रिझल्ट 100% फुल मिळणार आहे. आहे की नाही. आज मार्केटचं ज्याला मार्केटला आपण बघतो साहेब भेंडी कशी पावशेर आहे हो? आता बाकीचे कॉम्पिटिशनला 20ला अर्धा 40ला किलो असं विकतात. हा, ते मग गिरायक सांगते आम्हाला. तुमच्या जवळच बसतात. हा, जवळ म्हणजे किती 5-10 फुटाच्या अंतरावर असतात. हा, पण त्यांनी म्हणतात तिकडे 20ला चालू आहे. पण हे तरी विचारून पण हे आपल्यापाशी घेऊन जाते. तिथं जाऊन विचारणार 40 रुपये किलो विचारणार आणि इथं 70 रुपये किलो नेणार. 70 रुपये घेऊन जाते. असं किती पट वाढवून दिली साहेब तुम्हाला? 2 पट. 2.5 पट पावणे दोन किती? पट वाढली. वाढले का नाही होय. साहेब? खाणाऱ्याला काय हो, ती पण भेंडीच आहे. बरोबर ती आहे. पण भेंडीच आहे. पण चवीत मिळालं ना त्यांना. हा, हे ग्राहकांना कसं बोला? चवीचं मिळत नाही आहे. हे साहेब फक्त आपण 2च प्रोडक्ट वापरले आहेत होय, तरी होय. एवढी चव आहे. होय. आणि वैदिकची जर सगळे RNPS, शिलाजी ट्रीटमेंट, LSQ ट्रीटमेंट जर हे केली पूर्ण जर केलं तर 100% अजून पॉवरफुल रिझल्ट मिळेल. पॉवरफुल रिझल्ट येणार. साहेब एवढा पावसात कळी गळ वगैरे काय झाली का हो? नाही नाही, काहीच नाही, अजिबात नाही. अजिबात झालं नाही. नाही नाही. का बरं? एवढ्या प्लॉट मध्ये म्हणलं तरी पण एक लय झालं 1 किलो भर नाही तर अर्धा किलो एवढंच. म्हणजे फुलकळी वगैरे काय खराब नाही. खराब फक्त अर्धा किलो निघाले असेल हा, आतापर्यंत. होय, आतापर्यंत साहेब लोकांचं खराब जर म्हणजे मार्केटला ते किडकं पण नाही आहे. हा असं कुठेतरी न कळत असं वाकडं हा जरासं आमच्या ह्याच्यामुळे चुकलेली भेंडी आहे. हा, म्हणजे तोडायला झालेली. पुढे गेलेली हा. तेवढी फक्त 1 किलो मागे राहिली. नजर चुकीनं राहिलेली हम्म, ती भेंडी फक्त ती मोठी झालेली आहे. झालेली तेवढीच. तेवढीच. साहेब मार्केटला बघायला गेलं तर किती व्हेरिएशन झालं भेंडीमध्ये जास्त असते. एक भेंडी लांबडी असती तर एक भेंडी निबार झालेली असती. आणि आपल्याला एक साईज मिळाली असेल. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी SCT वैदिक जर प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं तर काय होईल? काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, आनंदच आहे आणि सगळ्यांनी वापरा ही आपली इच्छा आहे.
आहे की नाही जे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात बघा, आपल्याला रिझल्ट आला की समोरच्याला सांगतात. तुम्ही किती शेतकऱ्यांना सांगितलं आतापर्यंत? मी आता काकासने एक सांगितलं ना, हा आमची गावकीत अनेक त्यांनी- बरं, मग तुमच्या जेवढ्या कॉन्टॅक्ट मध्ये शेतकरी आहेत ते सगळ्यांना सांगताय. गवारीला पण गवारीला पण वापरलेलं. बर एकच पोतं काढलेलं. हा पण आज मार्केटमध्ये जे गिराक गवारी मागायले हा. माझ्या अवेलेबल गवारीच नाही. काय सांगताय? 200 रुपये किलो गवारी होते. किती 200 रुपये किलो. गवारी? 200 रुपये किलो. तरी सुद्धा तुमच्याकडे आता द्यायला माल नाही, एवढी मागणी आहे. मागणी म्हणजे आता ते प्रत्येक गिराक मला म्हणाले हा. सध्याला तुम्ही गवारी शेट दुसरं काय जाणार नका. आणू नका. नुसता गवारी त्यांच्या तोंडाला काय लागली? बागाच्या तोंडाला रक्त कसं लागते का नाही? एक शनिवारी आणि रविवारी गवारी तोडत होतो. माझ्या समोर एक व्यापारी बसत होतोय. हा तो माझी गवारी एकदा नेला, हा. त्याच्यापासून दुसऱ्या आठवड्यापासून हा. अर्धा किलो गवारी माझी पहिला बांधून ठेवायला म्हणते. पहिला 200 ने तू आणि 20 जास्त घे, पण 220 रुपये घ्या खरं. खरं मला तुझी गवारी आणून द्या अर्धा पहिला किलो काढून प्रत्येक. ठेवायचं बाजूला ठेवायचं. कोणासाठी? ते समोर माझा एक व्यापारी आहे, तो पण मोठा विकणाऱ्या व्यापाऱ्याला. हा, व्यापारी आहे. व्यापारी घेतोय. साहेब खाऊ गिरायक नवं, खाऊ गिरायक नाही, माळव भाजीपाला विकणारा व्यापारी हा, तो व्यापारी. स्वतः यांच्याकडे भेंडी मागतोय, आणि- गवारी मागतो. साहेब आम्ही कमी क्षेत्रात चांगलं उत्पादन काढतोय. ज्या 20-20 एकर शेतकरी आहेत त्यांना सुद्धा उत्पादन एवढं नाही 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 निघतच नाही. का वरती केमिकल वापरतात? कारण ते केमिकलच वापरायला बघतोय. बरेच शेतकरी म्हणतात केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही. नाही केमिकल हे बंद झालंच पाहिजे पूर्णपणे. झालं पाहिजे, हद्दपार झालं पाहिजे असं माझं तर मत आहे. पूर्णपणे नावच काढायला नाही त्या केमिकल. आहे की नाही? अन्नात ज्यावेळेला बदल होतोय त्यावेळेलाच खरी क्रांती होणार आहे. बरोबर हा, बरं आहे. खरं आहे कुठं आहे? ही क्रांती साहेब एका दिवसात होत नाही, नाही खरी एक दिवस 100% होते. एक दिवस येणार बाबा. साहेब प्रत्येक जण म्हणतात शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, खरं आमच्या घरात नको म्हणतात. का बरं नको? ते कोणी जुलूम सहन करायचा. होय. ही वैदिक सुद्धा वापरायची प्रत्येकाची इच्छा आहे, इच्छा आहे. पण मी का वापरू? माझ्यापासून सुरुवात नको बाबा, शेजाऱ्याने वापरावी. होय. मी कुणीतरी सुरुवात केली म्हणून इथं पण आलोय ना आपण. साधं मला सांगा, केल्याशिवाय ते होणार नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसेल का? अजिबात दिसणार नाही. तर वैदिक वापरून आपलातून रिझल्ट येणार. कसले? आपलातून येणार. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. धन्यवाद.